माझ्या मुलीने माझ्याकडे हट्ट धरला होता की आई माझ्यासाठी ब्रेसलेट बनव, आई माझ्यासाठी ब्रेसलेट बनव. तर चला मग तिच्यासाठी एक छान असं ब्रेसलेट बनवूयात. नमस्कार, माझं नाव प्रियंका आणि क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियंकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी नायलॉनचा थ्रेड घेतलेला, त्यामध्ये एक सोनेरी कलरचा मोती आणि तो ओवून झाल्यानंतर त्यामध्ये 2 व्हाईट कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोसेसप्रमाणे आपण ते ओवून घेणार आहोत. तर हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. एक गोल्डन आणि 2 व्हाईट. तिचा हात छोटा असल्यामुळे मी पहिल्यांदा 5 हे गोल्डन कलरचे मोती ओवलेले आहेत आणि 4 व्हाईट कलरची जी लाईन आहे ती ओवलेली. त्यानंतर एक मोठ्यातला एक व्हाईट कलरचा एक मोती घेतलेला आहे आणि गोल्डन कलरचा मोती टाकून त्यामध्ये ही फुलांची डिझाईन असलेला एक माझ्याकडे मणी होता, तोही त्यात टाकलेला आहे. त्यानंतर परत एक गोल्डन कलरचा एक मोती, परत व्हाईट कलरचा मोठ्यातला एक मोती, परत सोनेरी कलरचा एक मोती आणि व्हाईट कलरचे 2. ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. हे सांगताना जेवढे अवघड आहे तेवढे करायला अवघड नाही आहेत. तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता. यापुढे तुम्हाला ज्वेलरी मेकिंगमधले कोणते व्हिडिओज बघायला आवडतील, म्हणजेच ब्रेसलेट, बांगड्या, नेकलेस, कानातले वगैरे बघायला आवडतील का हे कमेंट करून सांगा. तर ही प्रोसेस आपण रिपीट करत आहोत. एक गोल्डन कलरचा मोती, व्हाईट कलरचा मोती, या प्रकारे आपल्याला ब्रेसलेट जे ते तयार झालेलं आहे होऊन. आता याला गाठण मारून मागं व्यवस्थित पॅक अशी गाठण मारून घेणार आहोत. नायलॉनचा थ्रेड हा स्लिपरी, म्हणजे त्याच्यात गाठण लगेच सुटतात, त्यामुळे 2-3 गाठणे आपण चांगल्या मारणार आहोत. आणि मागच्या बाजूने तो दोरा थोडासा माचीसच्या काडीने वगैरे जाळून घेणार आहोत, ज्यामुळे त्याची गाठ जी आहे ती निसटणार नाही. तर अशा प्रकारे आपलं ब्रेसलेट तयार झालेले आणि तिने हातात सुद्धा घातलेले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हे तिच्या हातात छान दिसतंय का